पावसाचा मोठा कहर पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पावसामुळे शेती धोक्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी नदी नाले ओथंबून वाहायला सुरुवात झाली आहे। सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पर्वतरांगांमधल्या वडरी प्रकल्प हा ओव्हरफ्लो झालाय। गेल्या 2 दिवसांपासून अवघ्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। पायथ्याशी असलेले सातपुड्याचे हे प्रकल्प आहेत जे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। वडरी मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहू लागला आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर कायम असून जळगाव जिल्ह्यासह सातपुड्याच्या पर्वतरांगातही मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक मध्यम प्रकल्प जे आहेत ते आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। सातपुड्याच्या पर्वतरांगात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगात असलेले धरणं, बंधारे तसेच अनेक मध्यम प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। आता आपण सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी या मध्यम प्रकल्पावरती आहोत। खरं तर गेल्या 2 दिवसापासून सातपुड्याच्या पर्वतरांगात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आसराबारी मध्यम प्रकल्प जे आहे हे ओसांडून वाहू लागले असून या प्रकल्पातून खरं तर वडरी या नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। खरं तर पुढील काही दिवस जळगाव जिल्ह्यासह सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि यात वडरी नदीमधून खरं तर पाण्याचा विसर्ग होत असल्याने वडरी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या ग्रामस्थांनी आपले गुरेढोरे नदीकाठी नेऊ नये अथवा ग्रामस्थांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।